कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा प्रचार शिगेला पोहोचलाय। या प्रचारामध्ये कोल्हापूरच्या गादीचा अपमान हा कळीचा मुद्दा ठरतोय। आता यामध्ये 2.5 वर्षांपूर्वीचा एक मुद्दा चर्चेत आलाय। राज्यसभेच्या निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंनी संभाजीराजे छत्रपती यांचा कसा अवमान केला याचा पाढा उद्योगमंत्री उदय सामंतांनी मांडला। बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट। पण माझ्यासारख्या व्यक्तीची ज्या पद्धतीने तुम्ही अवहेलना करताय ही मला मान्य नाही। छत्रपती संभाजीराजे छत्रपतींच्या वंशातले असल्यामुळे ते शिवसेनेमध्ये असले पाहिजे असं वाक्य होतं। एखादा तरी छत्रपती आपल्या पक्षात पाहिजे। महाविकास आघाडीने कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली आहे, तर शाहू महाराजांविरोधात विद्यमान खासदार संजय मंडलिकांना मैदानात उतरवलाय। छत्रपती घराण्याचा अवमान महायुतीने केल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने होतोय। आता हाच धागा पकडत उद्योगमंत्री उदय सामंतांनी 2022च्या राज्यसभेच्या निवडणुकीचा मुद्दा समोर आणला। राज्यसभेच्या निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंनी संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान केल्याचा आरोप केला। राज्यसभेची निवडणूक आहे, मला तिकीट मिळणं आवश्यक आहे किंवा नाही हा नंतरचा प्रश्न आहे। पण माझ्यासारख्या व्यक्तीची ज्या पद्धतीने तुम्ही अवहेलना करताय ही मला मान्य नाही। त्याच्यामुळे तुम्हाला मला जर तिकीट द्यायचं असेल तर ज्या ठिकाणी मी राहिला आहे त्या ठिकाणी तुम्ही यावं। आणि छत्रपती संभाजीराजे माझ्या घरातून उठून निघून गेले शासकीय बंगल्यातून। त्याच्यानंतर परत मला फोन आला की काही करून त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतलाच पाहिजे। छत्रपती संभाजीराजे छत्रपतींच्या वंशातले असल्यामुळे ते शिवसेनेमध्ये असले पाहिजेत आणि असं वाक्य होतं, एखादा तरी छत्रपती आपल्या पक्षात पाहिजे। म्हणून मी जे संभाजीराजे म्हणालेत की एक मंत्री होते, मी स्नेही म्हणालेत ते मिलिंद नार्वेकर आणि एक खासदार म्हणालेत ते खासदार अनिल देसाई, हे आम्ही ओबेरॉय हॉटेलला गेलो। 2.5 वर्षांपूर्वी राज्यसभेचे तत्कालीन खासदार संभाजीराजे पुन्हा एकदा राज्यसभेवर जायला इच्छुक होते। राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन संभाजीराजेंनी केलं। मात्र त्यावेळी भाजपने त्यांना नकार तर दिला होता, पण संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश केला तरच त्यांना उमेदवारी देऊ अशी ही अट उद्धव ठाकरेंनी घातली होती। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना उमेदवारी देण्यापूर्वी एक ड्राफ्ट तयार करून घेतला होता असा दावा उदय सामंतांनी केलाय। संभाजीराजे शिवसैनिक म्हणून ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत शिवसेनेचा प्रचार करतील असं या ड्राफ्टमध्ये होतं असा दावा संभाजीराजेंचा आहे। त्याचबरोबर संभाजीराजे जरी शिवसेना पुरस्कृत असले तरी सभागृहात आणि सभागृहाबाहेर पक्षाचंच काम करतील। संभाजीराजेंनी भूमिका मांडताना शिवसेनेचीच मांडली पाहिजे आणि संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन पक्षप्रमुख हेच आमचे नेते आहेत हे मान्य केलं पाहिजे असा उल्लेख असल्याचं म्हटलंय। ज्यावेळी त्यांना राज्यसभेचं तिकीट देण्याची वेळ आलेली होती आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे काम करत होतो, तर त्यांच्या क्लिपमध्ये देखील आपण ऐकाल की एका मंत्र्याचा फोन आला। ते आजपर्यंत मी सांगितलं नव्हतं की कोण मंत्री, तो स्वतः मी मंत्री होतो। त्या क्लिपमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की छत्रपती संभाजी राजांकडनं ड्राफ्ट लिहून घेण्यात आला की त्यांनी भविष्यामध्ये कसं वागलं पाहिजे, त्यांनी काय केलं पाहिजे। त्याच्यामध्ये ते म्हणतायत की जे एका मंत्र्याच्या हाताने लिहिलेलं आहे तो मंत्री देखील मी होतो, तो हात देखील माझाच होता। संभाजीराजेंनी शिवसेनेच्या चिन्हावर राज्यसभेची निवडणूक लढवायला नकार दिला होता। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरचे शिवसैनिक संजय पवार यांना उमेदवारी दिली होती। मात्र या निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिकांनी बाजी मारत संजय पवारांना पराभवाची धूळ चारली। त्यावेळी संभाजीराजे यांनी ट्विट करत शिवसेनेच्या भूमिकेची चिरफाड केली होती। वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा, परी नाही दशा साच अंगी, तुका म्हणे करी लटिक्याचा साठा, भजित तो खोटा शीघ्र होय। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग ट्विट करत संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभेच्या निकालानंतर आपल्या भावना मांडल्या होत्या। म्हणजेच वाघाचं कातडं पांघरून घेतल्यावर वाघासारखं दिसता येतं, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही। दरम्यान या प्रकरणाला आता 2.5 वर्षांचा काळ लोटलाय। मात्र शाहू छत्रपती महाराज यांच्या विरोधात महायुतीकडून शक्य तितके प्रयत्न करत अनेक जुने मुद्दे उपस्थित केले जात आहेत। मग ते गादीचा वारस असू दे किंवा आता राज्यसभा निवडणुकीची त्यावेळची परिस्थिती असू दे, एक प्रकारे जुन्या वादाला नवी फोडणी देण्याचा प्रकार सध्या सुरू आहे।
त्यामुळे जनता या सर्व घडामोडींकडे कशा प्रकारे पाहते हे निवडणुकीचा निकाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.